नमस्कार. आपण पाहतात संगनायक न्यूज. आज आपण पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये सासवड शहरात आलेलो आहोत. सासवड या ठिकाणी गुरुकुल अकॅडमीमध्ये आज मातृपितृपूजन दिवस मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेला आहे. गुरुकुल अकॅडमीचे प्रमुख प्राध्यापक संदीपजी टिळेकर आपल्यासोबत आहेत. तर हा मातृपूजन दिवस कशा प्रकारे गुरुकुल अकॅडमीमध्ये साजरा झालेला आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद सर. आज या ठिकाणी गुरुकुल करिअर अकॅडमी 2008 साला स्थापन झाल्यापासून वेगवेगळे उपक्रम करणं हे आम्ही कर्तव्य समजतो. महत्त्वाचं आमचे वडील स्वर्गीय चंद्रकांत टिळेकर सर, आमची आई सौ श्रीमती रतन टिळेकर हे दोघेही शिक्षक होते आणि त्याच पद्धतीने घरामध्ये शैक्षणिक वारसा आहे जो आम्ही इतके वर्ष जोपासलेला आहे. आणि आज गुरुकुल करिअर अकॅडमी स्थापन केल्यापासून महत्त्वाचं विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर शिस्त आणि संस्कार देण्यात यावेत ही आम्हाला आवर्जून ही गोष्ट वाटते. म्हणून आणि ही महत्त्वाचं ही 11वी 12वी सायन्सची मुलं आहेत. ही मुलं आता भविष्यामध्ये भावी नागरिक असून ह्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर जवळजवळ डॉक्टर, इंजिनियर, फार्मसी अतिशय नामांकित क्षेत्रामध्ये मुलं जाणार आहेत. त्यांना त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद मिळावा. पण समजा आपल्या हातनं काही चूक घडली असेल त्या आईवडिलांची क्षमा मागण्याचं एखादं साधन मिळावं एका कार्यक्रमानिमित्ताने. म्हणून हा उपक्रम गेली 10 वर्ष झालं आपण या अकॅडमीच्या माध्यमातून साजरा करत आहोत आणि याचे परिणाम अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला जाणवलेले आहेत. मी पालक या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल पालकांचे आभार मानतो. मातृपितृ पूजन दिवसाच्या निमित्ताने आपण पालकांना काय संदेश द्याल? आज पालकांना एवढाच विश्वास देणं महत्त्वाचं आहे की आज समाजामध्ये थोडीशी भयानक परिस्थिती आहे, पण त्याच्यामध्ये ह्या मुलांवर थोडासा विश्वास टाकला आणि तो विश्वास मुलांना वेगवेगळे संस्कार दिले तर हीच मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने समाजामध्ये घडू शकतात. त्यामुळे पालकांनी सुद्धा थोडंसं मुलांना मोकळं सोडलं पाहिजे, पण चांगल्या वातावरणात. आज गुरुकुल करिअर अकॅडमी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. पालकांना एवढाच विश्वास देईल की तुमचा हा विश्वास आम्ही अतिशय खडतरपणे, कारण आम्ही मोबाईल बंदी केली आहे, त्यानंतर आम्ही अतिशय शिस्तीत पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत मुलांचं शेड्यूल पॅक ठेवलेलं आहे. आत्ताच्या काळात ह्या वेगवेगळ्या वयातल्या मुलांना बांधून ठेवणं अवघड असताना पण अतिशय मुलं चांगली आहेत. त्या मुलांना योग्य पद्धतीने जर गायडन्स दिला तर हीच मुलं पुढच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने घडतील. या पालकांनी बिंदास राहावं. आपलीच मुलं ही आपलं नाव रोशन करणार आहेत, त्याबद्दल पालकांना ही शुभेच्छा. आपल्यासोबत गुरुकुल अकॅडमीच्या संचालिका सौ उषा टिळेकर आपल्यासोबत आहेत. या गुरुकुल अकॅडमीमध्ये जो आज मातृपितृपूजन दिवस संपन्न झालेला आहे या संदर्भात त्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी प्राध्यापक सौ उषा संदीप टिळेकर, संचालिका गुरुकुल करिअर अकॅडमी. आज आपल्या अकॅडमीमध्ये 12वी सायन्सचे जे क्रॅश कोर्ससाठी विद्यार्थी आलेले आहेत, आज भविष्यामध्ये ते स्वप्न घेऊन आलेले आहेत डॉक्टर, इंजिनियर, फार्मसी, ॲग्रिकल्चर ऑफिसर बनण्यासाठी. आणि या स्वप्नांसाठी आम्ही गुरुकुलकडून प्रयत्न करत आहोत. आज विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार आणि कर्तव्य जबाबदारी याची जाणीव होणं गरजेचं आहे. आज स्पर्धेच्या युगामध्ये पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून आपण म्हणूयात एक कुटुंब व्यवस्था जर आपण पाहिली तर आज मोबाईलसारखी गोष्ट आज म्हणूयात की विद्यार्थ्यांच्या यशामध्ये थोडासा अडसर निर्माण करत आहे. आज घरापासून लांब राहत असताना आज अकॅडमीमध्ये पूर्ण मोबाईल बंदी आहे. आज विद्यार्थी 15 दिवस झाले अकॅडमीत आल्यानंतर आईवडिलांचं प्रेम आणि आपण म्हणूयात की याला सगळ्याला त्यांनी मिस केलं, परंतु कर्तव्य आणि जबाबदारी या भूमिकेत तो असताना आज पालक आणि आई, वडील आणि विद्यार्थ्यांची भेट व्हावी यासाठी अकॅडमीमध्ये मातृपितृ ऋण हा दिवस आपण साजरा केला. यामध्ये पालक आणि विद्यार्थी भेट झाली. विद्यार्थ्यांनाही कळालं की आपल्या आईवडिलांनी आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी किती कष्टमय जीवन आयुष्य आपण म्हणूयात काढलेलं आहे आणि पुढे आपल्याकडून जे अपेक्षा व्यक्त करत आहेत त्यासाठी आपणही तितकंच जबाबदारीनं जर भान ठेवलं आणि पुढे यशाच्या दिशेने वाटचाल केली आणि कर्तव्यात कुठलाही कसूर न ठेवता आपण अभ्यास केला आणि आईवडिलांनी जे स्वप्न बघितलं आहे, आज ग्रामीण असो किंवा शहरी असो, प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपला मुलगा आपल्या पुढे 2 पावलं असावा आणि त्या 2 पावलांऐवजी त्यांनी अजून 1000 पावलं पुढे जावं. यासाठी नक्कीच गुरुकुल अकॅडमी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही विद्यार्थ्यांना आईवडिलांची भूमिका आणि विद्यार्थ्याची भूमिका ही जाणीव होण्यासाठी हा आयोजित केला आणि अतिशय पालकांकडून खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी पालक आणि विद्यार्थ्यांचेही आभार मानते आणि आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते. थँक्यू. नमस्कार. आज या ठिकाणी एक विलोभनीय कार्यक्रम पाहण्याची संधी आम्हाला मिळाली. खऱ्या अर्थानं टिळेकर सर हे आम्ही त्या काळामध्ये संदीप सरांना पुणे जिल्हा शिक्षण मंडळात लावत होतो, जे सर्व्हिस करणार होते, परंतु
समाजाची सेवा करण्याची त्यांना जी संधी दिली त्यांच्या सहचरणी उषाताई टिळेकर हे MSc B.Ed आहेत, ते MA B.Ed जागरूपी आहेत, परंतु दोघांनी अशी सुंदर अकॅडमी या ठिकाणी स्थापन केली. या अकॅडमीमधून सुसंस्काराचे धडे दिले जातात. शैक्षणिक, सामाजिक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, त्याचबरोबर IAS असे वेगवेगळ्या प्रकारचे MPSC असे वेगवेगळे कोर्स देऊन विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याचं काम ही अकॅडमी करत आहे. खरं तर यांच्या घरालाच वारसा आहे की कैलासवासी आमचे चंद्रकांत बापूजी टिळेकर, नाथूजी टिळेकर, त्याचबरोबर त्यांच्या आज या ठिकाणी बंधूबी आहेत आणि त्यांच्या पत्नी की ज्या खाली हवेलीमध्ये मुख्याध्यापिका होत्या रतनताई टिळेकर. खरं तर या दोघांनी अपार कष्ट घेतलं. आपल्या मुली शिक्षिका, डॉक्टर आणि हे समाजसेवेचे धडा हा मुलगा या ठिकाणी देत आहे. ही अकॅडमी ह्या राज्यातून वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत आणि पितृपूजन हा कार्यक्रम ते स्तुत्य इथं राबवला. याचबरोबर महिला दिन असेल, शिक्षकांचे पुरस्कार असतील, विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स असेल, असे वेगवेगळे उपक्रम ही अकॅडमी राबवत आहे. मग वृद्ध मातापित्यांचं या ठिकाणी मेळावे, आजोबाजींचे मेळावे, आज मातापित्यांचे मेळावे असे स्तुत्य कार्यक्रम राबवून ही अकॅडमी विद्यार्थ्यांना सुसंस्काराचे धडे देत आहे. आणि या सुसंस्काराबरोबर उद्याचा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सक्षम झाले पाहिजेत अशा प्रकारचं अवरात्र ही अकॅडमी काम करत आहे. मी संदीपजी टिळेकर असतील, आमच्या उषाताई टिळेकर असतील यांच्या ऋणात राहू इच्छितो, कारण यांनी घेतलेलं व्रत हे फार मोठं आहे आणि अतिशय सक्षमपणे गेली 8-10 वर्षे ते राबवत आहेत. म्हणून ह्या अकॅडमीला मी मेमाने परिवारातर्फे मी कुंडलिक मेमाने, माजी मुख्याध्यापक विवरी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मी या ठिकाणी या अकॅडमीला हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि लवकरच अकॅडमी ही महाराष्ट्राचं एक सांस्कारिक केंद्र बनावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन थांबतो. इंदिरा रावसाहेब पवार या गुरुकुल अकॅडमीचे हितचिंतक आणि संदीप सरांच्या या कार्यामुळे प्रभावित होऊन नेहमी या गुरुकुल अकॅडमीमध्ये वेगवेगळे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला हजर असते. आज आपण पाहतो की मोबाईल आणि संगणक युग असल्यामुळं आज मुलांच्यावर आईवडील आणि समाजाकडून सुद्धा फारसे चांगले संस्कार होत नाहीत. कारण आपण म्हणतो की आपण कुणाच्या सहवासात राहतो याच्यावर आपलं बरेचसं जीवन अवलंबून असतं. माती सवे पुष्पाचं वास लागे, म्हणजे फूल मातीत पडलं तर मातीला सुगंध येतो आणि मातीचा सुगंध फुलाला येतो. म्हणून आपण जर चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहिलो तर आपलं जीवन आपण यशस्वी आणि सुंदर करू शकतो. यासाठी ह्या अकॅडमीचं वैशिष्ट्य म्हणजे शिस्त आणि मुलांचं हे संस्कारक्षम वय असतं, हेच वय बिघडण्याचं असतं आणि म्हणून त्याला योग्य दिशा देण्यासाठी हे गुरुकुल अकॅडमी म्हणजे एक दीपस्तंभ आहे. होकयंत्रासारखं हे त्यांचं हे काम आहे. चंद्रकांत टिळेकर हे एक उत्तम शिक्षक होते आणि त्यांच्या पत्नीसुद्धा एक चांगल्या आदर्श शिक्षक होत्या. त्यांची ही संदीप आणि उषा हे दोघं मुलगा आणि सून यांनी त्यांचा वसा, शिक्षणाचा वसा घेतलेला आहे आणि तो अविरतपणे पुढे नेण्यासाठी आमच्यासारख्या लोकांच्या कडून त्यांना उत्तम मार्गदर्शन नव्हे तर एक चांगल्या त्यांच्या कामाला नेहमी प्रोत्साहित करावं या दृष्टिकोनातून आमची या गुरुकुलला नेहमीच सदिच्छा असतात. या गुरुकुलाचे अशीच उत्तरोत्तर प्रभाव आणि या गुरुकुलच्या जीवनाचा यशाचा आलेख उत्तरोत्तर वाढो ही परमेश्वरच्यांनी प्रार्थना.